जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका अजय। आजचा ब्लॉग आहे मुंबईचा आणि चाललो पण आहे मुंबईला। तर खूप दिवसापासून आपले ब्लॉग चांगले येतच नाही, ते बघताच तुम्ही। आता आपला ब्लॉग झालाय पहिला गोदा आरतीचा। खूप दिवस झाले चॅनल बनवून, डेली ब्लॉग पण आपल्याला चालू करायचे आहेत। कॅमेराचा प्रॉब्लेम होता, तर मोबाईल पण आलाय आता नवीन। त्यानंतर बजेट प्लॅनर राहिला ना, एक सोबत सर्व गोष्टी होत नाही, त्या गोष्टींसाठी पण खूप स्ट्रगल करावं लागतं। तर आता पोचलोय घोटीचा टोल नाक्याला। आता टोल लागलाय, म्हणजे घोटीचा टोल हा आहे 140 रुपयाचा। फास्टॅग नाही राहिला तर 140 इथं कट्टा, आणि तीच पावती आपली पडग्याला दाखवावी लागते। आणि फास्टॅग राहिला तर मग काही विषयच नाही। मुंबई जाताना तुम्हाला टोल लागला, तिथं फास्टॅग नाही राहिला, कॅश घेतलं पण तुम्ही टोल, तर डबलचा लागत नाही। आणि तुम्ही दुसऱ्याकडे जर गेले, पुणे वगैरे, मग तुम्हाला त्या साईडला जर कॅश मध्ये केला तर तुम्हाला डबलचा टोल लागतो। जे फास्टॅग जर नाही राहिला तर तुम्हाला संगमनेरचा टोल नाका आहे तो 220 रुपयाचा आहे, तो कॅश मध्ये 220 लाच लागेल। आणि जर फास्टॅगने केला तर तुम्हाला 110 रुपयाला तो टोल कटतो। मलाही अजून काही टोलचं एवढं काही माहित नव्हतं, हळूहळू माहिती झालंय। चल आता घोटी क्रॉस केला आपण, घोटीचा टोल। आता पुढचे ध्येय इगतपुरी। आता पुढचं सीन घेऊ मस्त, घाट वगैरे। घाट एवढा काही समजणार नाही तो, चला एन्जॉय करू, एन्जॉय।
सेकंड टाइम ही कार नेतोय मुंबईला. ही आहे BYD EV कार आहे. म्हणजे एका चार्जमध्ये मुंबईहून रिटर्न येते. साधारण हिची रेंज आहे 500 किलोमीटर. तर सर्वात पहिले आपला सेटअप लावला गाडीला. सेटअप वगैरे करून मग आता निघालोय. जाऊ द्या. सपोर्ट म्हणणारे खूप मित्र आहेत माझे. भाऊ तू आपल्यापासनं आपल्या मित्रांमध्ये काहीतरी वेगळं करतोय तर तुला नक्कीच सपोर्ट आहे आमचा. हा फक्त तोंडावर सपोर्ट असतो, पण जेव्हा व्हिडिओ बघायची वेळ असते किंवा तिला शेअर लाईक कमेंट तिथं कधी सपोर्ट दिसत नाही त्यांचा. पण जेव्हाही भेटलो तेव्हा तोंडाने म्हणता फक्त भाऊ सपोर्ट आहे, पण अरे पण त्या सपोर्टचा काय फायदा. म्हणून मी पण आता जास्त काही सांगत नाही कोणाला. पण एक असतं, जर कोणी व्हिडिओ तयार करतोय किंवा चॅनल चालू करतोय पोस्ट टाकतोय, कमेंट लाईकचं एक कारण आहे की का परत सांगतो, कारण की लाईक आल्याने व्ह्यूज आल्याने कमेंट्स आल्याने जो व्हिडिओ तयार करतो ना त्याला एक प्रेरणा भेटते. ते काम करायची परत आवड निर्माण होते, अजून जास्त मोटिवेट होतो मुलगा. जो भी थोडा लाईट बंद करू बरं. अरे बाबा अंधेरा कायम राहील मी तर दिसा ना. चालूच राहा बाबा तू थोडा टाइम. तर परत सांगतो, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. मी असं सांगत नाही चांगली कमेंट करा, पण काय कमी आहे व्हिडिओमध्ये काय नाही ते तरी मला सजेस्ट करा, जेणेकरून मी प्रयत्न करत राहील अजून व्हिडिओ चांगले आणायचा. पण ही आपली कार. तर आपण आलोय आता शहापूर जवळ. तर तुम्हाला हा रस्ता पण वाटणार नाही. आता रात्रीचे दिसतंय का, रात्रीचे 1:30 वाजले. पण रस्ता असा चालू आहे की दिवसा चालू आहे, दिवसच आहे कंटिन्यू गाडी. जवळपास ठाण्याजवळ आलोय आता. भिवंडी ते तुम्हाला दिसते का समोर. हे पूर्ण ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकच ट्रॅफिक. पूर्ण रस्ता भरलेला आहे. बाप रे. याला ट्रॅफिक इसको बोलते हैं ट्रैफिक. गुड मॉर्निंग मुंबई. एवढे दिवस एवढ्यांदा मुंबईला आलोय, पण एवढी ट्रॅफिक आजपर्यंत कधी बघितली नाही. 1 तासापासून ट्रॅफिक मध्ये अडकलं होतं. बाकी तर जास्तच अडकता 2-2, 3-3 तास. पण ही माझ्यासाठी खूप मोठी होती. हा 1 तास आता रुक जा. अभी सब बढ़ के बिल्डिंग्स दिखेंगे, टावर्स दिखेंगे, घर दिखेंगे. तर आता समोरचा व्ह्यू एन्जॉय करू.
आणि पोचलोय ठाण्यामध्ये. तर आपली एंट्री झाली ठाण्यामध्ये. KTM కొత్త మోడల్ గాడి डॉन. हे काही भरपूर असे जुन्या झालेल्या बिल्डिंग आहे. हे काय पण मुंबईमध्ये आल्यावर ही वेगळीच फील होतं. काहीतरी वेगळ्या ठिकाणी आलंय. तर हा व्लॉग आपण इथं स्टॉप करू. तर अजून काहीतरी नवीन प्रत्येक ट्रॅव्हलचा आपण ब्लॉगही बनवू. तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ब्लॉगमध्ये आणि एका नवीन जागेवरती. तर तोपर्यंत जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय भारत.